मित्रमंडळी, मी मदन पांडुरंग घाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महान कांदळगाव या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून सुहास सुंदरा लाईव्ह चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे। या शाळेच्या स्थापनेला किंवा इमारत ही 1913 सालामध्ये बांधण्यात आली। त्याच्यानंतर 88-89 मध्ये या शाळेचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला आणि 2013 मध्ये आमच्या सर्वांकडून सुवर्ण महोत्सव साजरा करता आम्हाला आलेला नाही सर्वांना। याचं कारण असं की या शाळेची जी इमारत होती ती पूर्ण नादुरुस्त झालेली होती। म्हणजे एका साईडने छप्पर वगैरे कोसळत पण आलेलं होतं आणि 2च वर्षापूर्वी या शाळेचे बांधकाम पूर्ण नव्याने करण्यात आलं। छप्पर दुरुस्ती, लादी फरशी वगैरे सगळं। त्याच्यानंतर या शाळेची रंगरंगोटी, या गावचे रहिवासी, त्याचप्रमाणे मुंबईमध्ये असलेले रहिवासी, माजी विद्यार्थी या सर्वांनी आर्थिक मदत करून या शाळेची रंगरंगोटी वगैरे करण्यात आली आणि आताच आपण कोविड मुक्त झालेलो आहोत आणि सर्वांच्या मते सरस्वती पूजन हे प्रत्येक वर्षी केलं जातं शारदोत्सव। आणि या शारदोत्सवाबरोबरच आपण तो अमृत महोत्सव, सुवर्ण महोत्सव जरी चुकला असेल तरी एक आपण सर्वांनी मिळून काहीतरी एक कार्यक्रम पार पाडावा, याच्यासाठी शारदोत्सवाचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर सत्यनारायणाची महापूजा आम्ही घालण्याचं आयोजन केलं। शाळेचे शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन कमिटी, गावचे ग्रामस्थ, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत या सर्वांनी मिळून एक असं मीटिंग घेऊन त्यामध्ये ठरवलं की कार्यक्रम सत्यनारायणाच्या पूजेचा करायचा आणि तो उद्या दिनांक 3/10/2022 रोजी शारदोत्सवाचा कार्यक्रम आणि सत्यनारायणाची महापूजा या ठिकाणी संपन्न होणार आहे। आणि या पूजेसाठी तुम्हाला माझ्याकडून निमंत्रण असं आहे की मुंबई स्थित किंवा गावातील किंवा या गावातून काही कारणास्तव बाहेर गेलेले लोक असतील तर त्या सर्वांनी उद्याच्या या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवायची आहे। या कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे उद्या कार्यक्रम आहे आणि त्याची सुरुवात आज, म्हणून या ठिकाणी गावचे ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, पालकवर्ग या सर्वांनी मिळून बाकी जी काय व्यवस्था करायची असेल, शारदोत्सव म्हटल्याच्या नंतर मकर वगैरे आहे, त्याच्यामध्ये सरस्वती पूजनाच्या वेळी सरस्वतीला मकर करणे, ते मकर करण्याचं काम, तयार करण्याचं काम निळकंठ घाडी आणि त्याची मित्रमंडळी, त्याचप्रमाणे सत्यनारायणाची महापूजा, ते मकर जे आहे ते मकर आमचे मालवणचे सदा मामा चुरी हे ग्रस्त आहेत आणि त्यांना आम्ही विनंती केली, मी जसा या शाळेचा माजी विद्यार्थी आहे त्याचप्रमाणे मी मालवणच्या भंडारे हायस्कूलचा आणि सखा पाटील या कॉलेजचा पण माजी विद्यार्थी आहे आणि त्यावेळी मी सदा मामांना बघितलं होतं की कार्यक्रम म्हटल्याच्या नंतर तबला वादन किंवा सत्यनारायणच्या पूजेचं जे मकर असतं ते सदा मामा आतापर्यंत ते बांधण्याचं काम करतात आणि निळकंठ घाडी हे त्यांचे असिस्टंट म्हणून काम करत असतात। तर त्यांनी सदामामांना प्राचारण केलं आणि सदामामा आमच्या शब्दाला मान देऊन आता तुम्हाला दिसेल या ठिकाणी मकराचं काम ते करत आहेत। आणि हे सर्व करत असताना लाऊडस्पीकरची योजना आहे किंवा ही लाइटिंगची योजना आहे, ते सर्व प्रदीप हळवे हे करतायत आणि इतर सगळे मदतनीस स्टेज करणे, बाकी लाईटचं करणे आपले जयराम घाडी आहेत, राजन गावडे आहेत, अजय तावडे आहेत, श्याम घाडी, दशरथ देसाई, पुन्हा महेश ठाकूर, नितीन घाडी, चेतन साळसकर, त्याच्यानंतर डुबा घाडी, जिजी घाडी, पुन्हा सागर शिंदे, बारक्या शिंद्यांची दोन्ही मुलं प्रकाश शिंदे, अक्षय तावडे, प्रल्हाद घाडी, छोटू साळसकर, आदित्य घाडी, संदीप शिंदे, असे सगळे
कुठून कोणाचं म्हणजे चुकून असं नाव कोणाचं जर मी चुकलं असेल तर तुमच्या समोरच मी सांगतोय की मला माफी तुम्ही करावी. आणि या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून हे सगळं चाललेलं आहे. आता तुम्हाला सरस्वतीचं डेकोरेशन दिसेल, सत्यनारायणच्या महापूजेचं जे मकर आहे ते पण दिसतील. परंतु उद्या जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाचा पण व्हिडिओ तुम्हाला उद्याला मिळेल पाहायला. आणि आता याच्याबरोबर एकच सांगायचं आहे की शिवा सुंदरा लाईव्ह चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि तुमचे कमेंट्स कळवा. एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.